सध्या तरी नाही. बघा, दिग्गजांचे बुरुज ढासळले. त्यामध्ये संगमनेर ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात पराभूत झाले. निश्चितच पुढच्या मतदारसंघाकडे वळूयात. कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे तेही पराभूत झाले. माहीमधून अमित ठाकरे राज ठाकरेंचे पुत्र, पहिलीच निवडणूक होती, पराभूत झाले. अचलपूर बच्चू कडू आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही असा दावा करणारे बच्चू कडू पराभूत झाले. मुख्यमंत्री वसईमधून हितेंद्र टाकून बहुजन विकास आघाडीचे नेते, ज्येष्ठ नेते पराभूत झाले. याशिवाय विदर्भाचं चित्र बघूयात. विदर्भामध्ये 60 जागा होत्या. या ठिकाणी मात्र नेमकं सध्या काय चित्र आहे बघूयात. बघा, महायुतीला 53 जागा मिळाल्यात. महाविकास आघाडीला 7 जागा. मात्र इतर या ठिकाणी अपक्ष किंवा लहान पक्ष खातं उघडू शकलेले नाही. मुंबईमध्ये 36 पैकी 26 जागा, 36 पैकी 10 जागा महाविकास आघाडीला, 36 पैकी 1 जागा इतरला मिळालेली आहे. बघा, कोकणाचा विचार करूया. कोकणामध्ये एकूण जागा 35, महायुतीच्या वाटेला 28 आलेल्या आहेत. लोकसभेसारख्याच आता विधानसभेला देखील मोठं यश कोकणामध्ये महायुतीला मिळालेलं आहे. 28 जागावर त्यांचा विजय झालेला आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 7. ठाकरेंचा बालेकिल्ला होता एकेकाळी कोकण, आता मात्र तसं काहीच राहिलं नाही. तर लोकसभेला दणदणीत विजय मात्र ठाकरेंनी या ठिकाणी मिळवला. मात्र यंदा विधानसभेमध्ये पराभव. मराठवाडा महत्वाचा मतदारसंघ, 47 जागा होत्या. महायुतीला तब्बल 37 मिळालेल्या आहेत. निश्चितच मात्र महाविकास आघाडीला केवळ 9 जागांवर खातं उघडता आलं. आणि इतर 1. आणि लोकसभेला तर खरं म्हणजे मराठवाड्यात महायुतीला मोठा फटका बसला होता, कारण जरांगे फॅक्टर प्रभावी ठरला होता. निश्चितच मात्र यंदा जरांगे यांनी घेतलेली माघार महायुतीसाठी महत्वाची ठरली आहे. 37 जागांवर महायुतीला यश मिळालेलं मराठवाड्यामध्ये. ओबीसी आणि मराठा असा संघर्ष होता मराठवाड्यामध्ये. मराठवाड्यामधली सध्याची परिस्थिती अगदी शेवटचा काही वेळ उरलेला आहे. महायुती सध्या 223 जागांवरती विजय असल्याचं बघायला मिळतंय. तर सध्या आपण बघू शकतोय 288 मतदारसंघांचे हे अंतिम कल आपण म्हणूयात ते हाती आलेले आहेत. महायुतीला 225 जागांवर विजय मिळवलेला आहे. मोठं घवघवीत अभूतपूर्व यश. मात्र महाविकास आघाडी केवळ 50 जागा. हाफ सेंचुरीवरच महाविकास आघाडी थांबलेली.